तर इथे सर्व तयारी मी करून ठेवलेली आहे, फक्त तुमचीच वाट बघते। आज मी बनवते साबुदाणा आणि शेवयाची शाही अशी खीर। त्या अगोदर तुम्ही जर चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। तर चला वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वात पहिले आपण एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेऊया। तूप छान मेल्ट होऊ द्यायचे आपल्याला। त्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स असे ड्रायफ्रूट घालायचे, जे तुम्हाला आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रूट इथे घालू शकता। इथे मी काजू, बदाम आणि मनुका घातलेत मी। आता हे सर्व आपल्याला छान मस्त रोस्ट करून घ्यायचे। मनुका आपले छान मस्त फुलले पाहिजेत। हे बघा अशा प्रकारे मी 1 मिनिटाकरता हे असे मस्त रोस्ट करून घेते। आता आपले मनुका आणि सर्व ड्रायफ्रूट जे ते मस्त रोस्ट झाले, ते आता आपण एका साईडला एका पॅनमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर त्याच कढईत आपल्याला शेवया ज्या आहेत त्या मस्त रोस्ट करून घ्यायच्यात। हे बघा, हे कुठेही तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये मिळेल। या मी घरीच बनवल्या होत्या, तर ह्या मी थोड्याशा अशा मस्त रोस्ट करून घेते, थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। हे बघा अशा प्रकारे याचा कलर चेंज झाला पाहिजे आणि गॅस तुम्हाला शेवया रोस्ट करताना स्लोच ठेवायचा आहे। तर आता ह्या शेवया आपण एका साईडला काढून घेऊयात। त्यानंतर त्याच कढईमध्ये आता परत आपल्याला दूध घालून घ्यायचं। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। हे आता आपल्याला छान मस्त एक उकळ येईपर्यंत बघा असं मस्त गरम करून घ्यायचं। एक अशी उकळी आली पाहिजे दुधाला। हे बघा उकळी आली, त्यामध्ये आता आपण घालूया रोस्ट केलेले शेवई, त्याचबरोबर साबुदाणा। हा साबुदाणा मी रात्री भिजत घातला होता, तर हा पण घालून घेते याच्यामध्ये। हे बघा अशा प्रकारे, आणि हे सर्व आता आपण मिक्स करून आहे ना, ह्याला पण एक अशी छान मस्त उकळ काढून घेऊया। तर हे बघा आता आपल्या शेवया आणि साबुदाणा मस्त फुललेला आहे। त्यानंतर ह्यात घालूया साखर आणि रोस्ट केलेले ड्रायफ्रूट, त्याचबरोबर वेलची पावडर। हे सर्व घालून आपल्याला परत एकदा असं मिक्स करून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिटं असंच शिजू द्यायचे। तर हे बघा आपली खीर मस्त तयार झालेली आहे। आता मी याला मस्त गार्निशिंग करून घेते। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।